रव्यामध्ये फक्त अर्धा कप दूध घालून गुलाबजामुनपेक्षाही जास्त चविष्ट मिठाई तयार करता येते, तेही खवा, मावा किंवा मिल्क पावडर न वापरता. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा, 1 कपपेक्षा थोडी कमी साखर घालायची, वेलची घालायची, चिमूटभर मीठ घालायचं आणि याचं बारीक पावडर तयार करायचं. 1/4 कप रिफाईंड तेल घालायचं, रव्याला छान चोडायचं. यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे आणि 3 ते 4 चमचे खोबऱ्याचा किस घालायचा. 2 चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा. बघा, मिश्रण पातळ झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1.5 कप मैदा घालायचा आहे. स्टेप बाय स्टेप मी घातलेला आहे. याचा एक डो तयार करायचा आणि अर्धा तास झाकून ठेवायचा आहे. अर्ध्या तासानंतर याचे छोटे छोटे पेढे घ्यायचे. आता तुम्हाला जर याला गोलाकार शेप द्यायचा असेल तर देऊ शकता किंवा असा लांबोडा आकार दिला तरी सुद्धा छान दिसतो. सर्व तयार करून झाल्यानंतर तेल मध्यम आचेवर गरम करायचं आणि छान तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि नंतर लो फ्लेमवर तळून घ्यायचं. बघा, इथे गुलाबजामुनपेक्षाही चविष्ट मिठाई तयार आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा.